नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान हा टॉपिक राज्यसेवेमध्ये त्यावर बरेच प्रश्न विचारले जातात आणि मेनली तो फक्त प्रिलिम पुरता मर्यादित आहे। पण हा टॉपिक इग्नोर करून चालणार नाही, कारण याच्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात। त्यातल्या त्यात एक लक्षात घेण्यासारखे हे आहे की आपण 10वी पर्यंतच किंवा 12वी पर्यंत जरी स्टेट बोर्डचे पुस्तकात जरी वाचलेत तरी पण आपल्याला वाटतं की हा सब्जेक्ट असा आहे की जो वाचण्याची गरज नाही, किंवा एवढा लक्ष देण्याची गरज नाही, कारण तो आपण सर्वांनी वाचलेला आहे ऑलरेडी। पण होतं काय की आता MPSC एकतर ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जातात, ते आज आपण बघणार आहोत, एक टॉपिक बघू त्याच्यासोबतच। पण त्यासोबतच आता न्यूमरिकल्स पण विचारणं चालू केले मागच्या 2-3 वर्षापासून। तर म्हणून फॉर्म्युला आहे किंवा कॉन्सेप्ट्स आहेत हे खूप जास्त क्लिअर असण्याची गरज आहे। एक आज आपण टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन। आता ग्रॅव्हिटेशन हा तर सगळ्यांनाच माहिती आहे की काय असतं, तर एखादी वस्तू वरून खाली पडत आहे म्हणजे पृथ्वी स्वतःकडे ओढत आहे, याला ग्रॅव्हिटेशन म्हणतात। हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे, हे चांगलंच माहीत आहे। पण त्याच्यावर जर ॲप्लिकेशन बेस्ड जर प्रश्न विचारलेत तर कन्फ्यूज होतं, तो प्रश्न मग अटेम्प्ट करता येत नाही। किंवा मग जो फॉर्म्युला दिला होता की पृथ्वी किती फोर्स अप्लाय करत आहे एखाद्या वस्तूवर, तर त्याच्याशी रिलेटेड जर काही पॅरामीटर्स दिले असेल तर आपल्याला फोर्स काढता येत नाही, कोणता पॅरामीटर किती घ्यायचा, जीची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, हे सगळे कन्फ्युजन असतात। तर एक फक्त आज ओव्हरऑल बघू की एखादी कॉन्सेप्ट हा प्रिपेअर करताना तो किती डीपमध्ये अभ्यास करायचा आहे, त्याचे कॉन्सेप्ट्स हे कसे समजून घ्यायचे आहेत आणि न्यूमरिकल्स पण कसे अटेम्प्ट करायचे आहेत। तर आज बघणार आहोत तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन, ज्याला मराठीमध्ये म्हणतात गुरुत्वाकर्षण। आता याची डेफिनेशन न्यूटनने, आता हे तर माहिती आहे आपल्याला की याचा कॉन्सेप्ट कोणी दिला होता, तर सर आयझॅक न्यूटन। आता याची डेफिनेशन काय गुरुत्वाकर्षणची, तर विश्वातील कोणतीही दोन वस्तू, विश्वातील युनिवर्स मधील कोणत्याही जर दोन वस्तू असेल त्या एकमेकांकडे नेहमी अट्रॅक्ट होत असतात, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्याला म्हणतात गुरुत्वाकर्षण। आता हे तर झालं की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, तर युनिवर्स मधील कोणत्याही दोन वस्तू। पण सिमिलर अजून एक वर्ड आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात गुरुत्व। ग्रॅव्हिटी मराठीमध्ये म्हणतात त्याला गुरुत्व। आता बघा ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर कोणत्याही युनिवर्स मधल्या दोन वस्तू। पण गुरुत्व म्हणजे काय की त्या दोन वस्तूपैकी जर एक वस्तू पृथ्वी असेल, त्या दोन वस्तूपैकी एक वस्तू जर पृथ्वी असेल, म्हणजेच जर हा पेन आहे हा मी सोडलो तर ऑब्वियस आहे तो खाली पडणार। म्हणजे यामध्ये कोणत्या दोन वस्तू आहेत, तर एक पेन आहे आणि दुसरी पृथ्वी आहे, तर त्याला म्हणू आपण काय, तर ग्रॅव्हिटी। पण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशन हा एक मोठा कॉन्सेप्ट आहे, मग त्याच्यात कोणत्याही दोन वस्तू येऊ शकतात, म्हणजेच या ग्रॅव्हिटेशनचाच पार्ट आहे तो म्हणजेच ग्रॅव्हिटी। तर आज आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशन हा कॉन्सेप्ट काय आहे। आता ग्रॅव्हिटेशन हा कॉन्सेप्ट किंवा हा जो वर्ड आहे हा कोणी सांगितला, तर आयझॅक न्यूटन, हे माहिती आहे आपल्याला। पण आयझॅक न्यूटन हे का पहिले सायंटिस्ट होते काय की याच्याबद्दल विचार केलं किंवा याबद्दल स्टडी केलं, तर असं नाही, याच्या आधी पण बरेच सायंटिस्ट येऊन गेले। एक आहे की योहानस केपलर, आता बघा हे जे सायंटिस्ट आहेत हे सगळे 1500-1600 या पिरियड मधले आहेत। त्यामुळे त्यावेळेस जे इक्विपमेंट होते किंवा टेलिस्कोप होता, गॅलिलिओ होता त्यावेळेस, टेलिस्कोपचा शोध तर लागला होता, पण बाकीचे काही इक्विपमेंट्स होते हे एवढे नव्हते की स्टडी करता येईल। त्यामुळे केपलर जसं होतं, हे जे सायंटिस्ट होते केपलर यांनी काय केलं होतं, तर पृथ्वी आहे आणि ग्रह आहे यांचं खूप वर्ष ऑब्झर्वेशन केलं फक्त, की पृथ्वी कशी रोटेट होत आहे, त्यांच्यात काय रिलेशन आहे, आणि त्याच्या बेसिसवर 3 नियम सांगितलेत। आणि त्या 3 नियमपैकी ते जे 3 नियम होते त्याच 3 नियमचा उपयोग करून मग सर आयझॅक न्यूटन होतं यांनी गुरुत्वाकर्षणचा शोध लावला। तर आधी योहानस केपलर हे काय होते, यांनी काय सांगितलं, 3 नियम कोणते होते ते बघू, आणि त्यानंतर मग आयझॅक न्यूटनचा जो ग्रॅव्हिटेशनचा कॉन्सेप्ट आहे तो बघू। तर सगळ्यात आधी केपलरचे नियम, पहिला नियम आहे तो म्हणजे कक्षेचा नियम।
लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट बघा, जसं केपलरने सांगितलं मी आत्ताच की जे ऑब्झर्वेशन होते ते खूप वर्ष करून त्यांनी हे 3 नियम काढले होते किंवा तो निष्कर्ष काढला होता या 3 नियमच्या स्वरूपात. तर पहिला नियम काय होता, तर कक्षेचा नियम. केपलरने सांगितलं की पृथ्वी आहे ही सूर्याभोवती फिरत असते, ही सूर्याभोवती फिरत आहे. म्हणजे सपोज सूर्य कुठेतरी या ठिकाणी आहे आपण घेऊ, आणि पृथ्वीची ही आहे, याला म्हणू आपण की हे पृथ्वीचं ऑर्बिट आहे. तर हा जो ऑर्बिट आहे पृथ्वीच्या ऑर्बिट भोवती जे सूर्याच्या भोवती जे फिरत आहे पृथ्वी, तर हे जे ऑर्बिट आहे हे कशी आहे, हे लंबवर्तुळाकार आहे, म्हणजे इलिप्टिकल आहे. हे आहे लंबवर्तुळाकार, म्हणजेच काय तर इलिप्टिकल आहे. तर हा पहिला नियम होता. ठीक आहे. आता इलिप्स म्हणजे काय असतं, तर जसं आपल्याला सर्कल माहित आहे की सर्कलला एक सेंटर असतो आणि त्या सेंटर पासून जर आपण या परिघावर डिस्टन्स जर घेतला तर प्रत्येक ठिकाणी सारखा असतो. पण इलिप्स मध्ये काय असतो, तर इलिप्सला 2 फोकस असतात. जसं इलिप्सला 2 फोकस असतात. मी याला F1 आणि F2 कन्सिडर करतोय. ओके. आणि त्यानंतर मग या फोकस पासून परिघावर आपण जर डिस्टन्स जर काढला, जसं मी हा एक पॉइंट कन्सिडर करतो, याला मी A म्हणतोय. तर F1 पासून A आणि A पासून F2 हा डिस्टन्स झाला. म्हणजे टोटल डिस्टन्स किती झाला, तर F1A आणि F2A हा टोटल डिस्टन्स झाला. इथपासून F1 पासून A पर्यंत आणि A पासून F2 पर्यंत. बरोबर. त्यानंतर दुसरा जर अजून एखादी पॉइंट जर मी घेतला, लेट्स से इथं घेतोय मी की B आहे, तर F1 पासून B पर्यंत आणि B पासून F2 पर्यंत, म्हणजे F1 पासून B पर्यंत आणि F2 पासून B पर्यंत हा टोटल डिस्टन्स झाला. तर इलिप्स म्हणजे काय असतो आणि त्याचे फोकस म्हणजे काय असतात, तर असा जर टोटल डिस्टन्स जर आपण काढला तर हा नेहमी सारखाच असतो, हा नेहमी सारखा असतो. तर असे जे 2 पॉइंट्स असतात ज्याच्यापासून हा टोटल डिस्टन्स आहे हा जर सारखा असेल तर त्याला म्हणतात फोकस. मग ते पॉइंट कुठं पण घ्या, मी जर सपोज C या ठिकाणी घेतला तरी पण हा एवढा जो टोटल डिस्टन्स आहे तो एवढाच असणार. तर इलिप्स म्हणजे काय हे लक्षात ठेवा. तर केपलरचा जो पहिला नियम होता की कक्षेचा नियम, लॉ ऑफ ऑर्बिट, काय सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे आणि ती जी ऑर्बिट आहे, कक्षा आहे, ती इलिप्टिकल आहे, ते लंबवर्तुळाकार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा नियम काय होता, तर लॉ ऑफ एरियाज. म्हणजे क्षेत्रफळाचा नियम. क्षेत्रफळाचा नियम बघा, आता ऑर्बिट आहे इलिप्टिकल, त्याला 2 फोकस आहेत आणि एका फोकसवर सूर्य आहे. इथं लेट्स से इथं पृथ्वी आहे, अर्थ आहे. ओके. आता एका स्पेसिफिक टाइम मध्ये दुसरा लॉ काय होता, तर एरियाचा नियम होता, म्हणजे क्षेत्रफळाचा नियम होता. म्हणजेच काय की आता सपोज एका कोणत्या तरी स्पेसिफिक टाइम मध्ये पृथ्वी लेट्स से या A पासून B पर्यंत जात आहे, म्हणजे या एवढ्या टाइम मध्ये, या टाइमला म्हणतोय मी की टी टाइम. ठीक आहे. तर या टी टाइम मध्ये A पासून B पर्यंत जात आहे आणि परत ही पृथ्वी फिरत फिरत इकडे येणार, परत इथं कुठेतरी C पॉइंट घेतलोय मी, आणि एवढ्याच टाइम मध्ये म्हणजे टी टाइम मध्ये C पासून D पर्यंत आता जात आहे. ओके. परत हा पण या एवढा डिस्टन्स कव्हर करायला परत टी टाइमच लागला, तेवढाच टाइम लागला जेवढा एवढा डिस्टन्स कव्हर करायला लागत होता. ओके. तर इथून जर मी सरळ रेषा जर 2 काढल्यात, सेम इथं आणि सेम इथं, तर हा जो टोटल एरिया असतो हा नेहमी सारखा असतो. म्हणजेच सेम टाइम पिरियड मध्ये, सेम वेळेमध्ये जो काही डिस्टन्स कव्हर करत आहे आणि तो जर एरिया जर आपण काढला म्हणजे या सेंटर पासून, ओके, तर तो जो डिस्टन्स आहे तो नेहमी सारखा असतो. त्यानंतर दुसरा नियम काय आहे, तर लॉ ऑफ एरियाज. दुसरा नियम काय आहे, तर लॉ ऑफ एरिया म्हणजे क्षेत्रफळाचा नियम. क्षेत्रफळाचा नियम. ओके. आता यामध्ये बघा की पहिला जो लॉ होता की ऑर्बिट काय आहे, तर हा इलिप्टिकल आहे.
ऑर्बिट आहे ही इलिप्टिकल आहे आणि एका फोकसवर कुठेतरी सूर्य आहे, बरोबर. आता इथं लेट से मी म्हणतोय की इथं पृथ्वी आहे आणि पृथ्वी आता काय होत आहे तर हे पृथ्वी ऑर्बिट करत आहे. मी कन्सिडर करतो की हा पॉइंट आहे ए आणि इथपासून बी पर्यंत जर गेली पृथ्वी तर काहीतरी वेळेमध्ये जाणार आहे, म्हणजे एवढा जो काही वेळ लागणार आहे ए पासून बी पर्यंत जायला त्याला मी म्हणतोय काय तर टी टाइम लागला. ठीक आहे. त्यानंतर पृथ्वी परत समोर आल्यानंतर लेट से की हा पॉइंट आहे सी, परत तेवढ्याच वेळेमध्ये म्हणजे इथून इथपर्यंत जेवढा काही वेळ लागत आहे तेवढ्याच वेळेमध्ये सपोज सी पासून डी पर्यंत जात आहे. ओके. आता इथून जर मी सरळ रेषा जर काढलेत आणि सेम इथून सरळ रेषा जर काढलं तर हा जो एरिया येतो हा नेहमी सारखा असतो. म्हणजेच काय की सेम टाइम पिरियड मध्ये पृथ्वी किती अंतर कव्हर करत आहे. ओके. आणि तो जर एरिया जर आपण काढला तर तो नेहमी सारखा असणार. म्हणजे इथं एरिया कोणता येणार ASB आणि CSD हा एरिया काय असणार तर हा नेहमी सारखा असणार. हा होता केपलरचा दुसरा नियम. ओके. त्यानंतर तिसरा नियम बघू. लॉ ऑफ पिरियड्स, आवर्तकालाचा नियम. आवर्तकालाचा नियम. आता यामध्ये बघा की ऑर्बिट परत इलिप्टिकल आहे आपल्याला माहित आहे. त्यानंतर एका कोणत्या तरी फोकसवर सूर्य आहे हे पण माहित आहे. आता इथपासून कोणत्याही एका फोकस पासून जर आपण डिस्टन्स कन्सिडर केलं सर्कम्फरन्स पर्यंत म्हणजेच परिघापर्यंत तर हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. प्रत्येक ठिकाणी काय आहे हा वेगवेगळा आहे. सर्कलमध्ये हा प्रत्येक ठिकाणी सारखा असतो पण इलिप्स मध्ये काय असणार तर हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. म्हणून याचा जर मी ॲव्हरेज जर कन्सिडर केला तर त्याला मी काय करणार आर कन्सिडर करतो. या सगळ्या रेडियसचा हे सगळ्या ज्या त्रिज्या आहेत त्यांचा ॲव्हरेज मी कन्सिडर करतोय आर. ओके. आणि पृथ्वी या ऑर्बिट मध्ये फिरत आहे म्हणजे याला काहीतरी वेळ लागत आहे एक राऊंड एक पूर्ण रोटेशन कंप्लीट करायला. त्याला त्या वेळेला मी म्हणतोय काय तर टी. ओके. एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी वेळ लागत आहे टी. ओके. आता या दोघांमध्ये रिलेशन काय असतो तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. आर म्हणजे काय होतं तर या सगळ्या रेडियसचा ॲव्हरेज होता. त्यानंतर टी काय आहे तर एक ऑर्बिट पूर्ण करायला किती वेळ लागत आहे तो टाइम म्हणजे काय तर टी. तर या दोघांमध्ये रिलेशन काय आहे तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. ओके. तर हा होता तिसरा नियम. तर असे 3 नियम सांगितले होते केपलरने आणि याच नियमचा मग उपयोग करून आयझॅक न्यूटनने काय केलं तर ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. तर ते बघू आता की ठीक आहे. तर आता ग्रॅव्हिटेशन न्यूटनने एक्झॅक्ट काय डेफिनेशन दिली होती. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजेच मराठीमध्ये याला म्हणतात न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. तर बघा आता या लॉ नुसार हा जो युनिव्हर्सल लॉ होता ग्रॅव्हिटेशनचा यानुसार न्यूटनने काय सांगितलं की जर युनिव्हर्स मधल्या जर कोणत्याही जर 2 बॉडी जर आपण कन्सिडर केल्या तर त्यांच्यामध्ये काय आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे ह्या ज्या दोन्ही पण बॉडीज आहेत ह्या एकमेकांकडे ओढत आहे. तर या फोर्सला म्हणू कोणताही ही बॉडी या बॉडीकडे किंवा ही बॉडी या बॉडीकडे की एफ फोर्स लावत आहे. या बॉडीचा मास म्हणजे वस्तुमान हा किती आहे तर m1 कन्सिडर केलं. याचा मास कन्सिडर केला मी m2 आणि यांच्यामध्ये जो डिस्टन्स आहे ओके डिस्टन्स कुठून घ्यायचा आहे याच्या सेंटर पासून. तर सेंटर पासूनचा डिस्टन्स किती कन्सिडर केला मी तर d कन्सिडर केला. आता हा जो फोर्स होता म्हणजे 2 बॉडींमध्ये किती फोर्स लागत आहे
हा न्यूटननी कसा शोधून काढला होता, तर त्यांनी सांगितलं होतं की फोर्स आहे हा नेहमी कशावर डिपेंड करतो, तर हे जे दोन्ही पण बॉडी आहे आणि त्यांचा जो वस्तुमान आहे त्यांच्या गुणाकाराशी समानुपाती असतो, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे मास जर वाढलं तर ऑटोमॅटिकली काय वाढणार, तर फोर्स पण वाढणार. सिमिलरली हाच फोर्स आहे हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार, हा जो डिस्टन्स आहे दोन बॉडी मधला त्याच्या वर्गाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजेच डिस्टन्स वाढला तर फोर्स हा कमी होईल किंवा डिस्टन्स कमी झाला तर फोर्स हा वाढणार. ओके, आता या दोन्ही पण इक्वेशनला जर एकत्र केलं तर काय होणार, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर. ओके, आता याच फॉर्म्युलाला पुढे परत एक्सटेंड करू की फोर्स हा जो होता इथं डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे हा जर सिम्बॉल काढायचा असेल तर कोणता तरी एखादी कॉन्स्टंट टाकावं लागेल ज्याला डिनोट करतात कॅपिटल जी ने. ओके, आणि बाकीचे कंपोनेंट्स पॅरामीटर्स हे तसेच. आता इथं हा जो जी होता त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात जी म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. ओके, हा जी म्हणजे काय आहे तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. आणि या जी ची व्हॅल्यू किती आहे तर 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. मायनस G is equal to 6.67 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. आणि याचा ही जी व्हॅल्यू आहे ही कोणी काढली होती तर ही हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टने याची व्हॅल्यू ही शोधून काढली होती. तर फायनल आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे जो न्यूटनने सांगितला होता की F इज इक्वल टू काय तर जी म्हणजेच वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक आहे, त्याची व्हॅल्यू तर फिक्स आहे कारण की तो कॉन्स्टंट आहे. त्यानंतर m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर. आता कोणत्याही बॉडीमध्ये फोर्स लागणार हा कशावर डिपेंड करतो तर ह्या ज्या दोन बॉडीज आहेत, ह्या ज्या दोन वस्तू आहेत, कोणत्याही दोन वस्तू त्यांचा मास किती आहे आणि त्यांच्यामधला डिस्टन्स किती आहे याच्यावर डिपेंड करणार. ओके, आता यावरून तर बघा मगाशी मी काय सांगितलं होतं की आता MPSC बऱ्याचदा हे अप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारत आहे किंवा न्यूमरिकल बेस्ड प्रश्न विचारत आहे. तर याच्यावर न्यूमरिकल येऊ शकतो, परत याच्यावर अप्लिकेशन बेस्ड किंवा याचा ॲनालिसिस, या फॉर्म्युल्याचा ॲनालिसिस कसं करता येईल आपल्याला, तर हा तर कॉन्स्टंट आहे, हा तर चेंज होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे कोणत्याही दोन बॉडीवर जो काही फोर्स लागत आहे तो कशावर डिपेंड करणार तर ऑब्वियस आहे त्या दोन बॉडींचा जो काही मास आहे त्याच्यावर डिपेंड करणार आणि जो डिस्टन्स आहे त्याच्यावर डिपेंड करणार. हे आपल्याला माहित आहे, हे फॉर्म्युल्यावरून सरळ दिसत आहे. परत आपल्याला हे पण म्हणता येईल की एखाद्या बॉडीचा जर मास हा जर डबल झाला, वस्तुमान हा जर डबल झाला तर फोर्स पण हा डबल होईल, कारण इथं आपल्याला दोन्ही मल्टिप्लाय करावं लागेल, त्यामुळे फोर्स पण हा दुप्पट होईल. पण जर डिस्टन्स हा जर डबल झाला, पण त्या दोन बॉडीज मधला डिस्टन्स जर डबल झाला तर इथं काय आहे डी स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स डबल झाला म्हणजे जो 2 आहे तर त्याचा पण स्क्वेअर करावा लागेल, त्यामुळे फोर्स काय होणार, हा फोर्स 4 पट होईल. लक्षात ठेवा, डिस्टन्स हा दुप्पट झाला तर फोर्स हा काय होणार 4 पट होणार. का, कारण आता इथं स्क्वेअर आहे. त्यानंतर याच फॉर्म्युला जर आपण समोर एक्सटेंड जर केलं की आपल्याला स्मॉल जी म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याचा पण फॉर्म्युला काढता येईल. फोर्सचा एक फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला आहे तो म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणजे वस्तुमान गुणाकारामध्ये त्वरण. ठीक आहे, त्यानंतर जी m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर. आता इथं ॲक्सेलरेशन कोण अप्लाय करणार आहे, म्हणजेच एक बॉडी आहे की पृथ्वी आणि दुसरा आहे कोणतर एखादी कोणतीही वस्तू जी पृथ्वी स्वतःकडे ओढत आहे.
ओके, त्यामुळे इथं ऍक्सेलरेशन डिनोट करताना मी काय करणार, आता ए ला रिप्लेस केलं मी स्मॉल जी ने. ओके, तर आता आपल्याला काय करता येईल, पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर लेट्स से की एक कोणती तरी बॉडी आहे. ओके, याचा मास मी स्मॉल एम कन्सिडर करतोय आणि जी पृथ्वी आहे त्याचा मास मी कॅपिटल एम कन्सिडर केलाय. ओके, आता पृथ्वी या बॉडीवर फोर्स अप्लाय करत आहे, तो फोर्स किती असणार, बरोबर, तो फोर्स किती असणार ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे इथं दोन बॉडी कोणकोणत्या आल्या, एक आहे पृथ्वी ज्याचा मास कॅपिटल एम आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे काय तर स्मॉल एम म्हणजे जी स्मॉल बॉडी आहे. ओके, त्यानंतर इथं जर व्हॅल्यू जर चेंज केले तर हे स्मॉल एम येणार म्हणजे कोणती तर लहान बॉडी, गुणाकारामध्ये स्मॉल जी कॅपिटल जी. त्यानंतर हे जे दोन बॉडीज आहेत M1 आणि M2 ते कोणकोणते आहेत, एक आहे कॅपिटल एम आणि एक आहे स्मॉल एम. म्हणजे मी इथं मल्टिप्लाय करताना कॅपिटल एम आणि स्मॉल एम डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आता बघा इथं डी कोणतं घ्यायचं आहे, मी आत्ताच ज्यावेळेस आपण फॉर्म्युला हा डिराईव्ह केला त्यावेळेस सांगितलं होतं की दोन्ही बॉडीजच्या सेंटर पासूनचा डिस्टन्स घ्यायचा आहे. म्हणजेच अर्थच्या सेंटर पासून घ्यायला लागेल आणि इथं या बॉडीच्या सेंटर पासून. आता हे एक विचार करा की पृथ्वी किती मोठी आहे आणि जर मी दुसरी बॉडी जर पेन जर कन्सिडर केला तर ही पृथ्वीच्या मानानं किती लहान आहे. म्हणजेच या पृथ्वीच्या रेडियस, बरोबर, ही जी पृथ्वीची रेडियस आहे या रेडियस पेक्षा ही रेडियस फारच छोटी आहे. ओके, आणि त्याच्यामुळे आपण या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे फक्त जी ची व्हॅल्यू डिराईव्ह करण्यासाठी आपण हे नाही कन्सिडर केलं का, कारण कंपॅरेटिव्हली हे खूप लहान आहे, हे खूप निग्लिजिबल आहे. म्हणून मी काय करतोय की याचं रेडियस कन्सिडर करत नाही, फक्त अर्थचं रेडियस आहे तेवढंच कन्सिडर करतो. त्यामुळे डिस्टन्स काय येणार तर इथं कॅपिटल आर येईल, जे आपण पृथ्वीची रेडियस आहे ते कन्सिडर करतोय आणि त्याचा स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी दोन्ही बाजूला स्मॉल एम आहे ते कॅन्सल केलं तर मला जी मिळणार स्मॉल जी, ज्याला आपण काय म्हणणार तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. फॉर्म्युला काय येणार, कॅपिटल जी स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी. कॅपिटल जी ची व्हॅल्यू मी आता सांगितलं होतं की 6.67 इंटू 10⁻11. त्यानंतर पृथ्वीचा मास किती आहे तो पण आपल्याला माहितच आहे की 6 इंटू 10⁻24 kg किलोग्राम. आणि त्यानंतर रेडियस पण माहित आहे, रेडियस किती आहे तर 6.4 इंटू 10⁻6 मीटर. ओके, आणि इथं स्क्वेअर आहे त्यामुळे याचा स्क्वेअर घ्यावा लागणार. त्यानंतर फायनली तुम्हाला जर पूर्ण कॅल्क्युलेशन जर करायचा असेल तर शेवटी तुम्हाला व्हॅल्यू किती मिळणार तर 9.77. म्हणजे हा काय झाला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, आणि त्वरण आहे त्यामुळे युनिट एकक काय येणार तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर स्मॉल जी ची व्हॅल्यू भेटली आपल्याला की 9.77 आणि रफली याला नेहमी कॅल्क्युलेशनच्या वेळेस किती लिहितात तर 9.8 लिहिलं जातं. हे आठवत असेल शाळेमध्ये शिकलोय आपण की 9.8 स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे. तर इथून स्मॉल जी ची व्हॅल्यू मिळाली आहे आपल्याला की जी इज इक्वल टू जी कॅपिटल जी एम आणि आर स्क्वेअर. आता स्मॉल जी ची व्हॅल्यू तर आपण कॅल्क्युलेट केलं की एक्झॅक्ट ती किती येणार म्हणून. ओके, पण ही जी ची जी व्हॅल्यू आहे ही कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड करत आहे, हा तर कॉन्स्टंट आहे, पण स्मॉल एम आहे हा कोणत्या वेळेस किती कन्सिडर करायचा तो फरक पडतो आणि रेडियस किती कन्सिडर करायचा ते पण फरक पडत आहे. ओके, आता एक लक्षात ठेवा की स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे हे जी बॉडी होती म्हणजे अर्थवर जी बॉडी होती म्हणजे पृथ्वी आहे आणि जो पेन आहे या पेनच्या कोणताही पॅरामीटर आहे तो या फॉर्म्युल्यामध्ये नाही, बरोबर. म्हणजे याचा मास किती आहे हे मॅटर करत नाही, हे की या स्मॉल जी ची व्हॅल्यू किती येणार ते. ओके, म्हणजे याचा मास किती राहिला म्हणजे ही वस्तू कितीही मोठी राहिली तरी पण काय होणार याच्यावर ऍक्सेलरेशन हा सेम अप्लाय होईल. आता यासाठी यूट्यूबवर किंवा तुम्ही शाळेचं जर पुस्तका वाचत असणार तर शाळेच्या पुस्तकातील 10व्या वर्गातला पहिला चॅप्टर आहे ज्यामध्ये याच्याबद्दल दिलंय आणि तिथे एक एक्सपेरिमेंट पण दिलंय की एक लोखंडाचा बॉल आहे आणि एक सपोज मोराचा पीस आहे. ते दोन्ही वस्तू जर सोबत जर खाली जर सोडलेत तर आयडियली जर बघितलं तर ते सोबतच खाली यायला पाहिजे, ते सोबतच खाली यायला पाहिजे. का, कारण स्मॉल जी ची व्हॅल्यू आहे
ही प्रत्येक वस्तूवर ही सारखीच लागत असते, ही या वस्तूच्या वस्तुमानावर डिपेंड करत नाही. ती वस्तू किती मोठी आहे, त्याचा मास कमी आहे की जास्त आहे हे मॅटर करत नाही. कोणतीही वस्तू असली तरी पण त्याच्यावर काय होणार तर सेम स्मॉल जी म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा अप्लाय होईल. तर पुस्तकामध्ये जर तुम्ही तो जर बघितला किंवा यूट्यूबवर व्हिडिओ जर बघितला तुम्ही, तर तुम्हाला एक हे आढळेल की असा जर तुम्ही एक्सपेरिमेंट केला, म्हणजे तुम्हाला असा जर एक्सपेरिमेंट करायचा आहे, आयडियली जर आपण जर बघितलं एखादा लोखंडाचा बॉल आहे आणि मोराचा पीस आहे सोबत जर खाली सोडले तर ऑब्वियस आहे की बॉल लवकर खाली येईल. का? कारण आता याच्यावर बॉल आणि जो मोराचा पीस आहे याच्यावर फक्त एकच फोर्स अप्लाय होत नाही, जो म्हणजे फोर्स ग्रॅव्हिटेशनमुळे जो अप्लाय होत आहे तोच फक्त फोर्स, एकच फोर्स नाही आहे. तर याच्या व्यतिरिक्त हवा पण आहे, ती पण काहीतरी फोर्स अप्लाय करत असते. त्यामुळे जो बॉल आहे त्याच्यावर फोर्स एवढा अप्लाय होत नाही हवेचा. तर जो मोराचा पीस आहे त्याच्यावर फोर्स अप्लाय झाल्यामुळे तो हळूहळू असं काहीतरी येईल आणि जो बॉल आहे तो लगेच खाली येईल. त्यामुळे बॉल हा लवकर खाली येणार, मोराचा पीस उशिरा खाली येईल. पण जर तुम्हाला असा एक्सपेरिमेंट करायचा आहे, खरंच कोणतीही वस्तू जर घेतली तर त्यांच्यावर सेम फोर्स हा सेम ॲक्सेलरेशन अप्लाय होतो की नाही, तर तुम्हाला एक आयसोलेशन सिस्टम तयार करावं लागेल. म्हणजेच काय तर तिथं बाकीचे कोणतेही फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशन शिवाय दुसरा कोणताही फोर्स हा अप्लाय होत नाही, अशी काहीतरी सिस्टम तयार करावं लागणार. म्हणजे हवा पण नाही आहे, पूर्ण व्हॅक्यूम आहे, बाकी अजून कोणते फोर्स अप्लाय होत असेल ते काढून टाकायचे आहेत. फक्त जेव्हा ग्रॅव्हिटेशनचेच फोर्स राहील त्यावेळेस हे शक्य आहे की बॉल आणि तो जो पीस आहे तो एकत्र खाली येणार. आणि याचा एक्सपेरिमेंट यूट्यूबवर सर्च करून बघा, ते तिथं मिळेल. तर हा झाला अप्लिकेशन बेस्ड, म्हणजे असे अप्लिकेशन बेस्ड हे प्रश्न विचारू शकतात. आता त्यानंतर स्मॉल जीची व्हॅल्यू मिळाली आणि ते पण 9.77 आहे, ते पण आपल्याला माहीत झालंय. स्मॉल जीचा फॉर्म्युला पण मिळालाय, तो म्हणजेच स्मॉल जी इज इक्वल टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता इथंच मगाशी सांगितलं मी की जी ची व्हॅल्यू तर ही सगळीकडे कुठेही जा कॉन्स्टंट असणार, पण मासची व्हॅल्यू ही कुठं किती आहे ते थोडाफार फरक पडतो. तसंच रेडियस आहे पृथ्वीची, ते पण किती घ्यायची त्याच्यावर पण डिपेंड करतं. जसं तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकलं असणार की आपली जी पृथ्वी आहे ती प्रॉपर गोल नाही आहे, प्रॉपर एक स्पियर नाही आहे. तर इक्वेटर म्हणजे विषुववृत्त आहे तिथं थोडीशी इलॉंगेटेड आहे, तर पोल आहे म्हणजे ध्रुव आहे तिथं थोडीशी चेपटी आहे, बरोबर. त्यामुळे याचा सेंटर पासून हा जर डिस्टन्स जर कन्सिडर केला याच्यापेक्षा तर हा कमी आहे, तर हा जास्त आहे, बरोबर. इक्वेटरवर डिस्टन्स काय आहे तर हा जास्त आहे आणि पोलवर डिस्टन्स हा कमी आहे. ओके. त्यामुळे इथं जर एखादी बॉडी असेल आणि इथं एखादी बॉडी असेल तर दोन्ही पण व्हॅल्यूज हे आर चे चेंज करावे लागणार, बरोबर. आता जी सोबत आर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे पोलवर एखादी जर बॉडी असेल तर इथं आर ची व्हॅल्यू ही कमी आहे, त्यामुळे जी ची व्हॅल्यू ही वाढणार. कुठं वाढणार आहे? पोलवर. का? कारण आता इथं आर हा कमी झाला, ओके, इक्वेटर पेक्षा हा कमी आहे, त्यामुळे आर ची व्हॅल्यू लहान आहे, त्यामुळे जी काय होणार तर हा मोठा होणार. तर इक्वेटरवर आर ची व्हॅल्यू ही जास्त असणार. का? कारण इथं रेडियस ही जास्त आहे, मोठी आहे, त्यामुळे हा मोठा झाल्यामुळे काय होणार तर आता जी ची व्हॅल्यू इथं काय होईल तर कमी होईल, जी ची व्हॅल्यू ही कमी होणार. तर असे जे प्रश्न आहेत हे एमपीएससी मध्ये विचारले जातात किंवा बाकीचे कोणते एक्झाम्स असेल जे ॲप्लिकेशन बेस्ड आहे किंवा ॲनालिसिस आहे जसं फॉर्म्युलाचा त्याच्यावर विचारू शकतात. त्यानंतर परत जर पृथ्वी आहे, एखादी बॉडी आहे ही पृथ्वीच्या खूप वरपर्यंत आहे, ही पृथ्वीच्या खूप वरपर्यंत आहे, तर अशा वेळेस पण इथपासून हा जो डिस्टन्स आहे हा परत वाढला. एखादी बॉडी ही फक्त पृथ्वीवर आहे आणि ती एखादी दुसरी बॉडी आहे की ती पृथ्वीच्या खूप हाईटवर आहे, तर अशा वेळेस पण हा जो डिस्टन्स आहे हा वाढला. त्यामुळे आर वाढल्यामुळे काय होणार तर जी ची व्हॅल्यू ही कमी होईल. पण एखादी बॉडी आहे जर ती पृथ्वीच्या आतमध्ये असेल, जर ती पृथ्वीच्या आतमध्ये असेल तर अशा वेळेस काय होणार तर हा डिस्टन्स हा कमी होईल आणि मग अशा वेळेस आर ची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे जी ची व्हॅल्यू ही वाढणार आहे. तर हे जे फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय आहे तो लक्षात ठेवा, तो इम्पॉर्टंट आहे. याच्यावर न्यूमेरिकल बेस्ड पण प्रश्न विचारू शकतात.
आता ग्रॅव्हिटेशनचा कॉन्सेप्ट जो मी तुम्हाला सांगितला की युनिव्हर्स मधील कोणत्याही जर दोन वस्तू आहेत तर त्या एकमेकांकडे नेहमी अट्रॅक्ट होत असतात, यांच्यामध्ये फोर्स हा F अप्लाय होत असतो. मग जर सपोज आपल्या समोर बऱ्याच अशा वस्तू असतात, जसा हा मोबाईल आहे आणि पेन आहे, ठीक आहे, हे दोन वस्तू एकमेकांकडे का अट्रॅक्ट होत नाही? ह्या दोन वस्तू, कारण की न्यूटनचा जो कॉन्सेप्ट होता ग्रॅव्हिटेशनचा त्याच्यानुसार तर त्या एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे, पण ह्या अट्रॅक्ट होत नाही आहे. याचा मागे कारण काय असणार? Fचा फॉर्म्युला, यांच्यामध्ये जो फोर्स अप्लाय होत आहे तो किती अप्लाय होत आहे त्यासाठी फॉर्म्युला दिला होता न्यूटनने, m1 m2 डिवायडेड बाय d² आणि कॉन्स्टंट g, बरोबर. आता या ठिकाणी मगाशी आपण ज्यावेळेस फोर्स काढला, स्मॉल g ज्यावेळेस व्हॅल्यू काढली, त्यावेळेस एक वस्तू ही पृथ्वी होती, त्यामुळे एक वस्तूचा मास हा खूप मोठा होता, खूप जास्त होता, त्यामुळे F ची व्हॅल्यू किंवा स्मॉल g ची व्हॅल्यू ही सफिशियंट काहीतरी आकडा आला होता. पण यामध्ये जर मी दोन वस्तू जर कन्सिडर केल्या तर ही पृथ्वीपेक्षा ही फारच लहान आहे आणि ही पण वस्तू पृथ्वीपेक्षा खूपच लहान आहे, यांचा मास खूपच कमी आहे पृथ्वीपेक्षा, त्यामुळे यांचा टोटल गुणाकार हा मगाशी जो स्मॉल जी ची व्हॅल्यू आली होती याच्यापेक्षा फारच लहान असणार. याच्यापेक्षा काय होणार तर हा खूप जास्त लहान असेल, म्हणजे 0.0000 समथिंग अशी काहीतरी व्हॅल्यू येणार या स्मॉल जी ची. आणि म्हणून आता जी चीच व्हॅल्यू जर लहान झाली त्यामुळे फोर्स पण हा लहान येणार, त्याची पण व्हॅल्यू काय येणार तर कमी येणार. त्यामुळे यांच्यामध्ये आपल्याला फोर्स हा दिसत नाही का, कारण व्हॅल्यू खूपच लहान आहे. म्हणजेच असं जर आपण हजारो वर्ष जर एकत्र ठेवलं, सोबत ठेवलं, तर काही वर्षानंतर मग हजारो वर्षानंतर ते दिसतील की त्यांच्यामध्ये थोडासा डिस्टन्स हा कमी झालाय, का, कारण फोर्स हा फारच कमी आहे. तर असे ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न पण विचारू शकतात. दुसरा अजून एखादी मी प्रश्न विचारतोय बघा. Fचा फॉर्म्युला तर माहित आहे, ठीक आहे, आणि आता मी जर युनिव्हर्स मधल्या, म्हणजे जर सपोज मी दोन वस्तू घेऊ आपण, ते म्हणजेच एक आहे पृथ्वी आणि एक आहे चंद्र. जर ग्रॅव्हिटेशनच्या फॉर्म्युल्यानुसार, कॉन्सेप्टनुसार हे असेल की कोणत्याही दोन वस्तू एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, तर मग आतापर्यंत चंद्र तर पृथ्वीवर आपटायला पाहिजे होतं. पण का असं होत नाही? का, कारण आता त्यांच्यामधला डिस्टन्स आहे, जसं मी पृथ्वी आणि हा जो पेन आहे यांच्यामधला डिस्टन्स मगाशी आपण काहीतरी कन्सिडर केला होता, आणि तो जो रेडियस होता याची रेडियस आपण ही निग्लिजिबल कन्सिडर केलं, त्यामुळे सोडून दिलं होतं. पण आता जर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधला डिस्टन्स हा एवढा खूप जास्त आहे, त्यामुळे तो कन्सिडर करावा लागेल. त्यामुळे हा डिस्टन्स कन्सिडर करताना इथं रेडियस तर येणार पृथ्वीची, या सोबतच पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा डिस्टन्स पण कन्सिडर करावा लागेल. त्यामुळे ऑब्वियस आहे की ही व्हॅल्यू वाढली आणि याचा पण तर अजून स्क्वेअर करायचाच आहे. आता ही व्हॅल्यू वाढल्यामुळे डिस्टन्स हा फोर्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ही व्हॅल्यू जर वाढत असेल तर फोर्स काय होणार? फोर्स ऑटोमॅटिक कमी होईल. त्यामुळे ऑब्वियस आहे की पृथ्वी आणि चंद्र हा फोर्स कमी झाल्यामुळे एकमेकांकडे अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसत नाही. तर हे काही ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न होते. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, तो म्हणजेच काय, तर मास आणि म्हणजेच वस्तुमान आणि वेट म्हणजेच वजन यांच्यामध्ये फरक काय? बरेच जण कन्फ्यूज होतात. इवन जर मी तुम्हाला हे सुद्धा विचारलं की वजन याचा वेट म्हणजेच वेट याचा युनिट काय आहे, तर बरेच जण सांगतील किलोग्रॅम, बरोबर. पण हे कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तुमचे की मास आणि वेट यांच्यामध्ये फरक काय, मास म्हणजे नेमकं काय आणि वेट म्हणजे नेमकं काय, तर युनिट लक्षात ठेवायला सोपं आहे. बघा, मास म्हणजे काय आहे, केमिस्ट्रीमध्ये आपण शिकणार आहोत की मास हे ॲटम आहे, प्रोटॉन आहे, बरोबर. ॲटम मध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतात. तर हा पूर्ण जो मास असतो, जे त्याच्यामध्ये काय मॅटर आहे, काय पदार्थ आहे त्याच्यात, त्याला आपण म्हणतो काय तर मास, बरोबर. मराठीमध्ये त्याला म्हणतात वस्तुमान. पण वजन म्हणजे काय आहे, एखादी वस्तू ही एवढी एवढी वजनी आहे, हे कशावर डिपेंड होतं, तर त्याच्यामध्ये त्याचा मास तर असतो, सोबतच पृथ्वी त्याच्यावर फोर्स अप्लाय करत असते. पृथ्वी जो काही फोर्स अप्लाय करत असणार, तो फोर्स म्हणजेच काय तर ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, बरोबर. तो जो काही फोर्स असणार त्यालाच म्हणतात काय तर वेट. ओके. आता वेट म्हणजे काय, तर हा फोर्स आहे पृथ्वीने अप्लाय केलेला. हा काय आहे, तर हा पृथ्वीने अप्लाय केलेला फोर्स आहे. त्यामुळे हा फोर्स काय असणार,
तर मास आणि ॲक्सेलरेशन, बरोबर. आता इथं ॲक्सेलरेशन कोणतं घ्यावं लागेल? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यावं लागणार. त्यामुळे आपल्याला वेटचा फॉर्म्युला भेटला काय? तर मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता मी इथं फक्त वेट लिहितोय. ओके, आता इथं फोर्स म्हणजेच वेट होता, म्हणजेच हा जो फोर्स आहे, म्हणजेच हा जो फोर्स आहे याचा युनिट काय आहे? तर याचा युनिट न्यूटन आहे. त्यामुळे वेटचा युनिट काय असणार? तो पण न्यूटन असणार. तर हा वस्तुमान आहे, याचा युनिट काय असणार? तर हा किलोग्रॅम असणार. तर मास आणि वेट आहे किंवा वस्तुमान आणि वजन आहे याचा मधला फरक, बेसिक डिफरन्स हा लक्षात ठेवा. परत ही स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे अदिश राशी आहे. तर इथं ॲक्सेलरेशन, वेट म्हणजे काय? तर मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन आल्यामुळे हा काय आहे? तर आता हा सदिश राशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. तर या टॉपिक बद्दल एवढंच आज. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि मिळवा परीक्षांचे अपडेट्स, मोफत स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ लेक्चर्स. धन्यवाद.